धुळे जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान 98 झाडे तोडण्याच्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे। धुळे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने या वृक्षतोडीस मंजुरी दिली असून त्यापैकी 40 ते 45 झाडांची तोड आतापर्यंत पूर्ण झाली आहे। उर्वरित झाडे हटवण्याची प्रक्रियाही सुरू आहे। महापालिकेच्या माहितीनुसार वाहतुकीची सुरक्षितता वाढवणे आणि ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणांवरील अडथळे दूर करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे। मात्र अनेक झाडे 60 ते 70 वर्षे जुनी असून ती शहराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा वारसा असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे। वृक्षप्रेमी हर्षल परदेशी यांनी विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही समान महत्त्व देण्याची मागणी करत तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात प्रभावी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन सुनिश्चित करण्याचे आवाहन केले। या निर्णयामुळे प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी यांच्यात मतभेद तीव्र झाले असून वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे। महाराष्ट्रामध्ये 18 कोटी वृक्ष लागवडीचा त्यांचा संकल्प आहे, पण मुळात मुद्दा हा आहे की धुळे शहर आणि धुळे महानगरपालिका ही महानगरपालिका त्यांच्या आव्हानाला किती प्रतिसाद देते। मुळात धुळे महानगरपालिकेने एका रस्त्याच्या कामामध्ये 120 झाडं तोडण्याची जी परवानगी दिली आहे, ही परवानगी अनधिकृतरित्या आहे। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ठेकेदारांनी 50 वृक्ष तोडीची परवानगी मागितली। त्यावेळी वृक्षप्रेमी म्हणून आम्ही ज्यावेळी हरकत घेतली, सुनावणी झाली, पण सुनावणीचं उत्तर आजही आम्हा वृक्षप्रेमींना मिळालेले नाही। आयुक्त यांनी, धुळे मनपा आयुक्त यांनी स्वतः वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष म्हणून 120 झाडं तोडण्याची परवानगी कुठल्या नियमाखाली दिली हे आम्हाला समजावे आणि तात्काळ ती वृक्षतोड थांबली नाही तर वृक्षप्रेमी रस्त्यावरती उतरून जनआंदोलन छेडेल।